मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक संकल्पना राबवली, ती म्हणजे एक विशेष विजन, ती म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांच्या खेळाडूसाठी. कारण की आपण जर बघितलं लहान मुलांमध्ये प्रत्येक एक खेळाडूची एक आवड असते. क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, असे अनेक खेळ त्यांच्यामध्ये असतात. मात्र आता फुटबॉलसाठी विशेष ही मोहीम राबवली जात आहे. आपण जर बघितलं 35 जिल्ह्यांमधून ह्या मुलांची आता निवड करण्यात आली. ह्यापैकी 60 जे मुलं आहेत किंवा 60 जे मुले आहेत त्यांची आता 30 या खेळाडूमधून 30 मुलांची निवड केली जाणार आणि या 30 मधले जे आहेत त्यांना 5 वर्षाची स्कॉलरशिप देखील दिली जाणार आहेत. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विजन ठेवलं आणि त्या विजनासाठी आता मित्र असेल किंवा ज्या अनेक संस्था आहेत ते आता ह्या ठिकाणी देखील आहेत. आपल्यासोबत तांत्रिक प्रमुख आहेत परेश सर. काय सांगाल, मुख्यमंत्र्यांनी जी विजन ठेवलं आणि त्याला तुम्ही देखील आता ती संकल्पना, ती मोहीम पुढे घेऊन चालत आणि हे 35 जिल्ह्यातून हे जे मुलं आलेत? ही खूप चांगली संकल्पना आहे ऑनरेबल चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस यांची, की ही जी महाराष्ट्रातली मुलं आहेत, जी खेड्यापाड्यातली मुलं आहेत, त्यांना बेस्ट टू बेस्ट आपण ट्रेनिंग देऊ शकू, त्यांना फॅसिलिटी देऊ शकू, चांगलं न्यूट्रिशन डाएट देऊ शकू आणि इवन एवढंच नाही खेळ, पण त्यांना एक चांगलं शिक्षण देऊ शकू. की ह्या प्रोजेक्ट महादेवामार्फत ते मुलं ही आपल्या भारतासाठी प्रतिनिधित्व करतील आणि हे भारतामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या मुलांचं जास्त रिप्रेझेंटेशन व्हावं, हा एक त्याच्या मागचा एक संकल्पना आहे. आणि फक्त भारतासाठीच नाही, भारतापुरतीच नाही, पण पुढे जाऊन एशियामध्ये चांगल्या टीम्समध्ये, एशियन क्लब्समध्ये जाऊन खेळतील, हे स्वप्न आहे. आणि ह्या मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे, तर त्यासाठी आपले मित्रा VSTF, WFA आणि सिडको यांचा एक फार मोठा रोल आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तर ह्या प्रोजेक्ट महादेवाचे एक सुरुवातीला आपण 35 जिल्हे आहेत महाराष्ट्राचे, त्या जिल्ह्यामधून आपण सिलेक्शन केले, स्काउटिंग केले. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या विफाकडून 3-3 स्काउट्स आपण पाठवले होते आणि त्याच्यामधून आपण प्रत्येक जिल्ह्यामधून 10-10 मुलं सिलेक्ट केली. आणि जे मोठे जिल्हे आहेत आपले पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि ठाणे, इथून 20-20 मुलं सिलेक्ट केली. आणि ती ही सर्व सिलेक्शन झालेली मुलं आहेत ती आपण 5 झोनमधून मध्ये डिस्ट्रीब्यूट केली. ते 5 झोन आपण नागपूर झाला, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई आणि कोल्हापूर अशा 5 झोनमधून डिस्ट्रीब्यूट केले. आणि परत तिथे एक स्काउटिंग झालं, जिल्हा स्तरीय एक स्काउटिंग झालं. त्यातून आपण 60 मुलं आणि 60 मुली निवडले, हे जे फायनल कॅम्पसाठी इथे आलेली आहेत. आणि इथे त्यांना एक 10 ते 12 दिवसाचं एक चांगलं फुटबॉल प्रशिक्षण आपण देणार आहे. आणि हे प्रशिक्षणच नाही, त्यांचं डायट हे सर्व मॉनिटर केलं जाईल तिथे. इवन त्यांच्यासाठी एक अभ्यासासाठी पण एक वेगळं आपण सत्र एक ठेवलेलं आहे, की तिथे ते अभ्यासही करतील, की नाही की फक्त इथे येऊन ते खेळतीलच हे. आणि इथं बेस्ट टू बेस्ट त्यांना एक प्रशिक्षण देऊन ह्या 60 मुलीमधून आपण 30 मुलं आणि 30 मुली निवडणार आहेत. की जे 30 मुलं 30 मुली जे निवडतील ते प्रोजेक्ट महादेवामार्फत त्यांना एक 5 वर्षाची स्कॉलरशिप दिली जाईल, जी 14 तारखेला जो फुटबॉलचा देव समजला जातो लिओनेल मेसी यांच्याकडून त्यांना एक 5 वर्षाची ती स्कॉलरशिप दिली जाईल. आपण जर बघितलं सिडकोच्या मैदानामध्ये आता जी मुलं आहेत ती गावखेड्यातून जी आली आहेत, 60 जणांची जी टीम आहे आणि आता ते प्रशिक्षण घेतात, ते काय अडचणी येतात का? कारण की आता हे मुलांमध्ये एक फुटबॉलची आवड एक निर्माण झाली, तसं क्रिकेट असेल, अनेक गोष्टी असतात. आता एक फुटबॉलची देखील फुटबॉलचं देखील आता जी प्रशिक्षण ह्या ठिकाणी घेतलं जात आहे. हो, नक्कीच आम्हाला चॅलेंजेस तर आले आहे. पहिलं लँग्वेजचे आले आहेत, परंतु खेड्यातली मुलं इथं येऊन अशा ह्या ग्राउंडवरती पहिल्यांदाच खेळतात आहेत. इवन हे चांगले बेस्ट टू बेस्ट कोचेस ट्रेनिंग त्यांना मिळते आहे. तर ते थोडेसे नर्वस आहेत ते सगळं ह्याच्यासाठी. पण जे काही त्यांना मिळेल, जर ते सिलेक्ट झाले तर त्यांच्यासाठी एक खूप मोठी एक ऑपॉर्च्युनिटी, संधी आहे, की त्यांनी जे स्वप्न त्यांच्या खेड्यात जी बघितली होती ती आज मुंबईमध्ये त्यांची पूर्ण होतील स्वप्न. पण खेळताना काही अडचणी आल्या तर मुलं विचारतात का तुम्हाला? कारण की ते थेट आता गावाखेड्यातून डायरेक्ट मैदानात उतरलेत. हो, हो. नक्कीच, नक्कीच. त्याच्यासाठीच आपल्याकडे जो स्टाफ आहे, टेक्निकल स्टाफ आहे, तो 9 जणांचा आहे, की कोणत्याही मुलाला कसलीही अडचण आली किंवा काही डाऊट असेल, काही असं खेळाबद्दल असेल, तर ते नक्कीच आम्हाला विचारतात. आमचा जो टेक्निकल स्टाफ आहे त्यांना विचारतात आणि त्याच्यातून त्यांना अजून एक नॉलेज मिळतं, एक वेगळं सेपरेट नॉलेज मिळतं. नक्कीच काही मुलं देखील आपल्यासोबत आहे. काय सांगशील मित्रा, गावखेड्यातून तू आज थेट मैदानात उतरलाय, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय आणि मी कॉन्फिडेंट आहे. म्हणजे मला असं वाटतंय की मी आता इथं सिलेक्ट होणार. आणि मी आधी
मी आता 5 किंवा 6 वर्षांचा होतो जेव्हापासून मी फुटबॉल खेळतोय. सोसायटीमध्ये मित्रांबरोबर खेळायचो मी आणि तिथून आता इथं आलो. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी की मी सिलेक्ट होऊ शकतो. आणि जसं तू म्हटलं की मित्रांसोबत मी फुटबॉल खेळायचो, आज तू प्रत्यक्षात मैदानात उतरल्यात, कोच तुला प्रशिक्षण देतात, ते मित्र देखील तुझे बनले असतील या ठिकाणी. हो, खूप मित्र बनले. सगळ्यांचं नाव ऐकायला भेटले, कुठल्या जिल्ह्यातून आहे ते कळायला भेटला. आणि अ, सगळे चांगले असतात रिस्पेक्टनी. नक्कीच एक छोटं चिमुकलं देखील पाहायला मिळते. काय सांगशील, कधीपासून तुला ही आवड निर्माण झाली? मी 6वीत होतो तेव्हापासून मी फुटबॉल खेळते. मला खूप आवड आहे फुटबॉलची. आम्ही गल्लीत ते फुटबॉल खेळायचो. मग त्यानंतर मला ही संधी भेटल्यावर मी खूप आनंदी झालो आहे. आता कसं वाटतंय ज्यावेळी तू तुझ्या गावखेड्याच्या ठिकाणी ज्या मैदानामध्ये तू खेळत होतात आणि आज प्रत्यक्ष तू ग्राउंडमध्ये आहे? खूप चांगलं वाटते. ही संधी सगळ्यांनाच भेटायला पाहिजे, पण काही जणांनाच भेटते ही, कारण त्यासाठी मेहनत लागते. काय सांगशील, आजकालची मुलं जर आपण बघितली मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवतात, तू आज फुटबॉलच्या प्रशिक्षण घेण्यासाठी आहेत, त्या अशा मुलांना काय संदेश देशील? मी असा संदेश देणार की तुम्ही जास्त मोबाईल नको बघायला आणि जास्त अभ्यासात किंवा स्पोर्ट्समध्ये जास्त लक्ष द्यायचं आणि त्यांची वेळ असं घालवायचं नाही. ही जी टीम आहे ती आपण जर ह्या ठिकाणी बघितलं, प्रशिक्षण चालू आहे फुटबॉलचं, आणि हे जे 35 जिल्ह्यांमधून जी मुलं आलेत त्यांची आता जी 60 जणांची टीम आहे, त्या 60 जणांमधून 30 जणांची निवड होणार आहे. आणि वानखेडे स्टेडियम ह्या ठिकाणी ह्या मुलांना 5 वर्षाची स्कॉलरशिप दिली जाणार आहे आणि त्यामध्ये सर्व काही जे आहे ते मोफत त्या ठिकाणी असणार आहेत. आणि यासाठी अनेक संस्था देखील आहेत आणि जे मुलांचं भविष्य आहे ते देखील आता उज्ज्वल होणार आहेत, कारण की ह्यातूनच आंतरराष्ट्रीय देखील जे मुलं आहेत ते खेळायला जाणार आहेत, असे देखील माहिती परेश यांनी दिली आहे. कॅमेरा मोहन दुबेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.